पवित्र पोर्टल भरतीसाठी दोन प्रकारे तुम्हाला जे आहेत भरती प्रक्रियेमध्ये निवड होण्याची संधी आहे. ते दोन प्रकार म्हणजे एक विथ इंटरव्ह्यू आणि दुसरं विदाऊट इंटरव्ह्यू. आता लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळे प्रिफरन्स कुठे द्यावेत, झेडपीला होईल का विदाऊटला, की त्यापेक्षा जास्त संधी ही विथ इंटरव्ह्यूसाठी राहील, अशी शंका विद्यार्थ्याच्या मनात येत आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होत आहेत की सर प्रिफरन्स नेमके कुठे द्यावे, कारण लिमिटेड प्रिफरन्स आहेत आणि हे प्रिफरन्स वाढून येणार आहेत का. त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टावा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आवडलं तर लाईक करा. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रिफरन्स नेमके कुठे द्यावेत आणि मला जे मार्क आहेत त्या मार्कमध्ये मी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये माझं होऊ शकेल का, अशा वेळेस मग जर मार्क कमी आहेत तर मी विथ इंटरव्ह्यूला दिलेलं चांगलं राहील का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होत आहेत आणि ते रास्त आहेत. आता याच्यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक तर तुमची रँक तपासा. विविध यूट्यूबर्सच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या कॅटेगरी वाईज लिस्ट भेटून जातील. कोणत्या टेट 3 जे आहे त्याच्या याद्या तुम्हाला पाहायला भेटतील. त्या याद्यांमध्ये स्वतःचा नंबर चेक करा. तुम्ही समजा तुमच्या कॅटेगरीला 15,000 व्हॅकन्सीज पकडून तुमच्या कॅटेगरीला जर 500 व्हॅकन्सीज येणार असतील तर निम्म्या जागा झेडपीसाठी गृहीत धरा, निम्म्या जागा विथ इंटरव्ह्यूसाठी गृहीत धरा आणि या विथ इंटरव्ह्यूसाठीच्या ज्या जागा आहेत 250 जागा जर 500 पैकी विथ इंटरव्ह्यूसाठी पकडल्या आहेत गुणिले 3 करा, कारण एकाच 3 या पद्धतीनं तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला पाठवलं जाणार आहे. मग झेडपीच्या 250 प्लस एकाच 3 या पद्धतीने या 250चे 750. म्हणजे जर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या 500 व्हॅकन्सीज येणार आहेत आणि तुमच्याकडे 1000 जागा आहेत तर अशा वेळेस तुमचा रँकमधला नंबर किती आहे याचा विचार करून तुम्ही काय करणार आहात, प्रिफरन्स देणार आहात. दुसरी गोष्ट की जिल्हा परिषदेला तुम्ही ज्यावेळेस प्रिफरन्स देत आहात त्यावेळेस कमी मार्क आणि जास्त मार्क याचा आता इम्पॅक्ट जो आहे तो कमी झालेला आहे. कारण संधी एक बिंदू एक पद हाही विषय आहे आणि दुसरी गोष्ट लिमिटेड प्रिफरन्स आहेत. अशा वेळी कधी किंवा काही ठिकाणी ज्यांना मार्क कमी आहेत आणि तिथं जास्त मार्कवाल्यांनी प्रिफरन्सेस दिलेले नाहीत, अशा वेळेस तुमचं सिलेक्शन होण्याची सुद्धा खूप मोठी सुवर्ण संधी तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आत्तापासूनच प्रिफरन्सचा अभ्यास करा. आणि पुन्हा सांगतोय की प्रत्येक व्हिडिओमध्ये वाच्यता करतोय मी की व्हॅकन्सीज चांगल्या येणार आहेत. त्या बाबतीमध्ये तुम्ही रेग्युलर जर अपडेट घेत असाल या व्हॅकन्सीज संदर्भातील तर विविध बातम्यांमधून न्यूजमधून आपल्याला RTIच्या मार्फत विविध सामाजिक शैक्षणिक कार्यकर्त्यांनी जी माहिती मिळवलेली आहे की व्हॅकन्सीज किती आहेत, पवित्र पोर्टल 3साठी किती व्हॅकन्सीज त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागात येणार आहेत, संच मान्यता कुठपर्यंत आलेली आहे, या सगळ्या माहितीची काय म्हणता येईल उजळणी ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्स देत्या वेळेस ही माहिती नक्कीच चांगल्या प्रकारे कामाला येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.